नमस्कार रसिक श्रोते हो. मी राजेंद्र भोसले साहित्य आनंद यूट्यूबमध्ये आपलं स्वागत करीत आहे. ऐकूया एक साहित्य वार्ता. कवी महेश जवंजाळ यांच्या बहर या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रा. सन. चंडक प्रशाला व SES ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ज्येष्ठ कवी मारुती कडकधोंड यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रमुख अतिथी म्हणून कवी डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रज्ञा प्रकाशनाचे प्रकाशक व ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी बहर हा काव्यसंग्रह मूर्त स्वरूपात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. मनोगतात कवी महेश जवंजाळ यांनी आपला काव्यप्रवास उलगडून दाखवला. डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांनी बहरमधील कविता कवीच्या प्रगल्भ जीवनदृष्टीची व सकारात्मकतेची साथ देणाऱ्या आहेत असे मत व्यक्त केले. कवी असणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट असून ती वेदना देणारी गोष्टही आहे. कवी नेहमी असमाधानी असतो, हेच कवीचे खरे लक्षण आहे. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर गेली की समोरच्यास जखमा होतात व आत घेतली की कविता तयार होते. कवी हा आलेल्या अनुभवांची समीक्षा करून त्या अनुभवांचा अन्वयार्थ लावत असतो. बहरमधील प्रत्येक कवितेतून प्रगल्भता जाणवते. ती निसर्गाच्या माध्यमातून मानवी जीवनावर भाष्य करणारी आहे. जवंजाळ यांची कविता गेय असून वृत्तछंदातून अवतरते. आर्थिक समृद्धी आल्यास कवीची कविता प्रभावी होत नाही. कवीने कवितेव्यतिरिक्त काहीही लिहू नये. इतर साहित्य प्रकार हाताळले तरी कवितेशी असणारी नाळ जोडून ठेवावी. कवी जवंजाळ यांची कविता सोलापूरच्या काव्यपरंपरेत भर टाकणारी आहे. यावेळी गिरीश सोहनी यांनी आपल्या मनोगतातून बहर या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कवी मारुती कडकधोंड आपल्या मनोगतात म्हणाले, महेश जवंजाळ यांचा बहर हा काव्यसंग्रह समाजाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. आभाळा एवढं दुःख पचवून जगत असतो कवी, रोज दुसऱ्याच्या सुखासाठी थोडा थोडा मरत असतो कवी. काव्यनिर्मितीसाठी कवीला स्वतःला झोकून द्यावे लागते. परकाया प्रवेश करावा लागतो. अंधारात पणती लावण्याचं काम कवी करत असतो. यावेळी जवंजाळ यांच्या निगूढ कवितांचा त्यांनी आढावा घेतला. जवंजाळ यांच्या कविता परिपक्व असून त्या माणसाच्या जीवनाचे तीर्थक्षेत्र करणाऱ्या आहेत असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गणेश देशपांडे म्हणाले, जवंजाळ यांच्या कविता दर्जेदार असून त्यांच्या कवितेला प्रामाणिकपणाचे अधिष्ठान आहे. ते स्वतःही विनम्र व प्रामाणिक असल्याने त्यांच्या कवितेत पारदर्शकता आहे. अशा विविध साहित्यिक उपक्रमांसाठी रा. सन. चंडक प्रशाला व SES ज्युनियर कॉलेज नेहमीच सज्ज असेल असा विश्वास त्यांनी दिला. कार्यक्रमाचे आभार महादेव होमकर यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती वंजारी यांनी केले. हा कार्यक्रम
यशस्वी होण्यासाठी रासन चंडक प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, कवी विनोद तांबे, डॉक्टर देवीदास गुरव, अशोक म्हमाने, सुनील पुजारी, रामचंद्र धर्मसाले, बाबूराव इंगळे यांच्यासह शिक्षक व रसिक श्रोते उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला. आता आपण ऐकूया या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा संपादित अंश. प्रकाशक व ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, खरं तर कवी हा प्रथमतः एक चांगला माणूस असतो किंवा ज्याला जंटलमॅन म्हणता येईल समाजामध्ये. तर अशी त्याची एक प्रतिमा असते. एक तत्वनिष्ठता त्यामध्ये लहानपणापासून दिलेली असते. एक लहानपणापासून त्याच्या मनावर हे सकारात्मक संस्कार झालेले असतात. असाच माणूस भविष्यात कवी किंवा लेखक होऊ शकतो. आणि ते जे संस्कार आहेत बालपणी नक्कीच महेश जवंजाळ यांच्या मनावर झालेले आहेत. म्हणूनच त्यांच्या या लेखणीतून आज काव्यस्फूर्ती उमटत आहे. तर कवी ज्या वेळेला लिहित असतो समाजात त्याला ज्या खटकणाऱ्या बाबी असतात त्या बाबी तो आपल्या काव्यातून मांडत असतो. कारण खरं बोलल्यानंतर सख्यायला सुद्धा राग येतो म्हणतात. तर समोर एखादी गोष्ट बोलणं म्हणजे फार धाडसाचं असतं. मग ते कवितेतून कवीला मांडता येते एखादी समस्या असेल तर. आणि अशा अनेक विषयांवर त्याच्या कविता होतात. काही सकारात्मक असतात, काही नकारात्मक विषयावर त्याची चीड असते. आणि ह्या अनेक कविता लिहिल्यानंतर बरेचसे कवी प्रकाशक संस्थेकडे येतात. खरोखरच एखाद्या चांगल्या प्रकाशक संस्थेकडे जाणं हे कवीचं भाग्य असं मी समजतो. कारण त्यांनी जी काव्यनिर्मिती केलेली असते त्याला रसिकापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य मध्यस्थाची गरज असते. आणि ते मध्यस्थाचं काम या प्रकाशन संस्था करीत असतात, की ज्याला आपण प्रसूतिगृहसुद्धा म्हटलं जातं. विडंबनानं म्हटलं जातं किंवा हे प्रसूतिगृह आहेत प्रकाशन संस्थांमध्ये. म्हणजे कवी समाजात फिरून त्याचं काव्यरूपी जे विचारधन असतं ते विचारधन गोळा करून त्या कवितेद्वारे मांडत असतो. व त्या कविता प्रसूत झालेल्या कविता ह्या वाचकांसमोर येत असतात. म्हणजे पुस्तकरूपी ज्या वेळेला वाचकांसमोर येतात म्हणजे प्रकाशन संस्थेमुळे त्याची प्रसूती केली जाते. आणि प्रसूती करणंसुद्धा एक जबाबदारीचं काम असतं. की जसं म्हणतं की सिझरिंग न करता किंवा त्रास न होता जर बाळाला जन्म दिला तर ते फार चांगलं असतं. त्यातल्या त्यात जर ते बाळ गोंडच असेल तर आणखीनच आईवडिलांना आणि प्रकाशकांना सर्वात आनंद होतो. तसंच आणि आता नामकरण सोहळा ज्याला म्हणता येईल. प्रकाशन समारंभ म्हणजे काय, नामकरण सोहळा असतो आणि आपण सर्व त्या नामकरण सोहळ्यास उपस्थित झालेले आहात. तर अशा प्रकारे त्यांचं बहरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आज होत आहे, आणखी झालं नाही. परंतु आजपर्यंत त्यांच्या कविता त्यांचा अधिकार होता. परंतु यापुढे त्या कविता रसिकांच्या होणार आहेत आणि त्यावर बरे वाईट बोलण्याचा अधिकार हा रसिकांना सुद्धा प्राप्त होणार आहे. त्यामुळेच या प्रकाशनाचा पहिलाच काव्यसंग्रह असल्यामुळे त्यांनी थोडंसं टाळाटाळ करत होती की काय गरज आहे प्रकाशन सोहळ्याची. परंतु पहिल्या अपत्याचं थोडंसं पोट कौतुक व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तर अशा तऱ्हेने हा आजचा योग जुळून आलेला आहे. आणि सुरुवातीच्या काळात मला अरुण कटारे पुण्याचे गझलकार आहेत त्यांचा मला फोन आला की असे महेश जवंजाळ म्हणून कवी आहेत, त्यांना पुस्तक काढायचं आहे. तर त्यांना नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यानंतर आमचं कोरोना कालावधी होता त्यामध्ये बोलणं झालं आणि बरंचसं आमचं त्या कालावधीमध्ये कर्फ्यू वगैरे असल्यामुळे भेटणं झालं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी ऑनलाईन ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे अशा पद्धतीनं आम्ही पुस्तक असं न भेटता कवी असं पुस्तक झालेलं माझ्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक आहे. आमची भेट केव्हा झाली, ज्या वेळेला त्यांच्या ताब्यात पुस्तकं द्यायची होती त्याच वेळेला आम्ही समोरासमोर एकमेकांना पाहिलं. आपल्या मनोगतात कवी महेश जवंजाळ म्हणाले, आज माझा बहर हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. याचा मला मनापासून आनंद होत आहे. प्रत्येक कवीचं एक स्वप्न असतं की आपला काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, रसिकांनी त्याची
त्याची रसिकांनी तो वाचावा आणि दाद द्यावी याप्रमाणे माझी अशीच इच्छा होती. मी ज्यावेळी महाविद्यालयात होतो त्यावेळी डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांच्याबरोबर माझा परिचय झाला आणि त्यावेळी रामदासी सरांच्या कविता आणि वक्तृत्व फार सुंदर असायचं आणि त्यामुळे मला त्यापासून एक प्रेरणा मिळाली. रामदासी सरांनी सांगितलं, महेश तू कविता लिहू शकतोस, तू त्याच्याकडे लक्ष दे आणि मी कविता लिहायला सुरुवात केली. माझ्या इथं गिरीश सोहनी, त्यानंतर दीपक, जे गायकवाड यांना मी आणि डीएडचे जे काही मित्र आहेत त्या सर्वांना मी कविता ऐकवायचो आणि त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायचे की महेश तुझ्या कविता खूप चांगल्या आहेत, तू असंच लिहित जा. वयाच्या अगदी जेमतेम 20व्या वर्षी मला वसंतराव देशमुख विद्याविकास प्रशाला सोलापूर हे चित्रकार यामुळे आमची चांगली गट्टी जमली आणि त्यावेळी मी त्यांनाही कविता ऐकवल्या. त्यावेळी त्यांनीही खूप माझं कौतुक केलं. त्यावेळी मी एक छोटीशी गझल लिहिली होती. मी सरांना म्हटलं, बघा सर तुम्हाला गझल कशी वाटते. ती गझल अशी होती, सांग सकया तलकीत या गारवा भुशील का, सांग सकया तलकीत या गारवा भुशील का, चांदण्यांच्या मैफलीत चांदवा भुशील का, मी उभा या वाळवंटी शुष्कता श्वासामध्ये, मी उभा या वाळवंटी शुष्कता श्वासामध्ये, वेदनाच्या छेडणारा मारवा भुशील. सरांनी त्यावेळी खूप कौतुक केलं. मला वाटतं सरांकडे जी डायरी आहे त्या डायरीत आजही ती कविता आहे आणि सरांनी असा सल्ला दिला की सर तुम्ही लिहिताय तर तुम्ही काही काव्य स्पर्धेत वगैरे भाग घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की कविता अजून चांगल्या प्रकारे कशी लिहावी हे कळेल. मग मी वेगवेगळ्या काव्य स्पर्धेत भाग घ्यायला लागलो आणि त्या काव्य स्पर्धेतून मला 2 अनमोल असे माणसं भेटली. ते म्हणजे इथे उपस्थित असलेले हरिचंद्र पाटील सर आणि पुणे येथील गझलकार माननीय अरुण कटारे सर. या 2 माणसांनी मला खूप सहकार्य केलं. विशेषतः अरुण कटारे यांनी मला गझलेतील छोटे छोटे आकृतीबंध कसे असतात ते समजून सांगितले. गझलेमध्ये गझलियत कशी आणायची हेही समजून सांगितलं आणि जवळजवळ गेली 15 वर्ष त्यांचं मार्गदर्शन चालू आहे. त्यानंतर शिक्षक प्रशिक्षणामध्ये कॉलेजचे प्रशालेचे मुख्याध्यापक आणि कॉलेजचे प्राचार्य माननीय गणेश देशपांडे सर यांच्याशी ओळख झाली. सरांचा मराठी आणि इंग्लिश विषयाचा प्रचंड गाढा अभ्यास आणि त्यांची व्याख्यानं ऐकताना मी अक्षरशः भारावून जायचो. मग सरांनी सुद्धा नंतर मला खूप मार्गदर्शन केले. जवळजवळ या सर्व काव्य प्रवासात मला माझ्या कुटुंबाची खूप मोठी साथ लाभली. आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले सर्वांच्या साथीनं हा काव्य प्रवास माझा सुरू होता. मग साधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटी माझ्या मनात आलं की आपण ज्या कविता लिहिल्या त्याचं आपण प्रकाशन करावं आणि पुस्तक रूपानं ते प्रकाशित व्हावं. मग त्यावेळी अरुण कटारे यांनी माननीय राजेंद्र भोसले यांचं नाव सुचवलं आणि त्यांनी हेही मला सांगितलं की राजेंद्र भोसले यांच्याकडे जर तू कविता सुपूर्द केल्या तर तुला कोणत्याही प्रकारचं ताण टेन्शन उरणार नाही, अतिशय व्यवस्थित आणि देखणार असा काव्यसंग्रह तुझा होईल. त्यानुसार मी राजेंद्र भोसले सरांना फोन केला. लॉकडाऊन असल्यामुळे मला प्रत्यक्ष जाणं शक्य नव्हतं. मग राजेंद्र भोसले आणि माझा फोनवरच संवाद व्हायचा आणि सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन मला केलं. त्याबद्दल मी नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रेमदास रामदासी म्हणाले, हे महेशचं पहिलं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक हे पहिल्या पावसासारखं असतं. कारण पहिला पाऊस म्हणजे तापलेल्या धरणीला एक दिलासा असतो. आता सुखाचे दिवस येणार आहे याचं एक आश्वासन पहिल्या पावसामध्ये दडलेलं असतं. अगदी तसंच महेशच्या बरोबद्दल म्हणता येईल. भविष्यामध्ये हा कवी मराठी साहित्यात
सकस आणि दर्जेदार कवितांची भर घालणार आहे याची एक खात्री देणारे पुस्तक आहे असं या माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सांगून टाकतो. इतकं सुंदर हे पुस्तक झालेलं आहे. मुळात असं आहे की प्रत्येक व्यक्तीचा एक संवेदन स्वभाव असतो आणि त्या स्वभावानुसार ती व्यक्ती व्यक्त होत राहते. मग कुणी चित्र काढतो, एखादा कथा लिहिली, एखादा कविता लिहिली. महेशचा मूळ पिंड कवीचा तुका म्हणे जरा आहे मूळचा कथा. महेश हा मूळचा कवी आणि कवी असणं ही मला वाटतं जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट. त्याचबरोबर कवी असणं ही जगातली सर्वात वेदनादायी गोष्ट. कारण कवी असणं म्हणजे सातत्याने तुम्ही एका विचारचक्रामध्ये गुरफटून राहता. समाजामध्ये येणारे अनुभव आणि त्यातून येणारी अस्वस्थता यामुळे कवी सतत असमाधानी असतो. समाधानी माणूस कवी होऊ शकत नाही. सूर्याचं दुःख कोणतं असेल तर त्याला अंधार पाहता येत नाही. सोन्याचं दुःख कोणतं असेल तर त्याला सज्जनांचा सहवास लाभत नाही. आणि कवीचं दुःख कोणतं असेल तर त्याला जे सांगायचे ते आयुष्यभर कधी सांगता येत नाही. म्हणजे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न हे कवी असण्याचं प्राक्तन असतं. आणि मला असं वाटतं की महेश कवी या प्राक्तनातून जन्माला येते. संजीवनीने म्हटलंय ना की संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात आणि आत वळली की कविता. सामान्य माणूस जगत असतो, आलेल्या अनुभवांना तो भोगतो आणि आलिप्त होऊन जातो. कवी मात्र त्या प्रत्येक अनुभवांची समीक्षा करतो, आलेल्या अनुभवांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्याला सामान्य माणूसाने कवी करत असतो. महेश हा फुलांचं मन लाभलेला कवी आणि म्हणून मला वाटतं की त्याच्या कविता संग्रहाचं बहर हे शीर्षक अत्यंत सार्थ असं आहे. बहरमध्ये 50 आशयघन कविता आहे आणि मला वाटतं 100 हायकूंचा नजराणा आपल्याला भेटलेला आहे. बहरमधल्या कवितांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर प्रामुख्याने जाणवते की महेशची सकारात्मक आणि प्रगल्भ जीवनदृष्टी. कारण कसं आहे, कवीची जशी दृष्टी असेल, कवी ज्या परिप्रेक्ष्यातून जीवनाकडे पाहतो तशी त्याची कविता घडत जाते. जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की बहरमधली कविता ही महेशच्या प्रगल्भ जीवनदृष्टीवर उभा आहे. महेशमधल्या सकारात्मकतेने या कवितेला तोलून धरले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी मारुती कडकडोन म्हणाले, बहरचे कवी महेश जोंजार यांना सातत्याने एक मनाला हुरहुर लागत होती की आपण काही समाजाचं देणं लागतं. त्यांनी त्याच्या परीनं समाजाला दिलं आणि त्याबदली समाजाकडून दुःख, वेदना, पीडा, यातना, भूक या दत्तक घेतलं आणि ह्याची एक शब्दरूपी मोठ बांधून बहर नावाचा काव्यसंग्रह, समाजाचं प्रतिनिधित्व करणारा काव्यसंग्रह हा आपणासमोर ठेवला. हा काव्यसंग्रह म्हणजे समाजाच्या दुखऱ्या जखमावर शीतल झाडपाला आहे. महेश जोंजार हे अत्यंत संवेदनशील आणि प्रतिभावंत कवी आहे. म्हणून आज जे काही प्रकाशन झालं, आजपासून तो मान्यताप्राप्त कवी झाला आणि ह्या बहरचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आभाळा एवढं दुःख पचवून जगत असतो कवी. आभाळा एवढं दुःख पचवून जगत असतो कवी. रोज दुसऱ्याच्या सुखासाठी थोडा थोडा मरत असतो कवी. हे मरणं म्हणजेच कविता असते आणि हे मरणच त्यांनी आपल्या आयुष्याला बांधून घेतलेल्या महेशने. म्हणून त्यांच्या कविता आतल्या काळजातल्या माणसाच्या तळागाळातल्या जीवनाशी निगडीत आहेत. महेश हे एक उत्तम कवी तर आहेतच, त्याचबरोबर ते हाडाचे शिक्षक आहेत. कारण आर्य चाणक्य म्हणतात की कवी के गोद में प्रलय और निर्माण दोनों पलते हैं. शिक्षक हा निर्माणही करू शकतो आणि प्रलयही करू शकतो. आणि ज्यावेळेला महेश हा रस्त्यावरून जात असतो, येत असतो, त्यांची नजर काहीतरी टिपत असते. एखादी कंस भाजणारी म्हातारी बाई, तिचं भांडवल 50-40 रुपये असतं, पण कारमधून येणारा व्यक्ती एक थेरडे म्हणतो तिला, थेरडे मला ते कणीस कितीला देते. ती बाई म्हणते 5 रुपये दिले बाबा. आणि जो पायी चालणारा असतो, मातीशी जोडलेला असतो, तो म्हणतो आजी कसं दिलं कणीस, तर ती म्हणते 5 रुपये दिलं बाळा. पण जाताना ती एक लहान कणीस त्याला सप्रेम भेट देते स्वतःहून. हे मातीशी जोडलेलं आहे.
तोच संवेदनशील कवी असतो आणि तोच संवेदनशील कवी आज आपल्या महेश आपल्यासमोर उभा आहे. आणि समाजाचं काय असतं विदारक चित्र पाहिल्यानंतर त्याची लेखणी आपोआप कागदावर उतरते आणि एक अतिशय सक्षम कविता कागदावर उतरते. माणसाचा जन्म कुठं होतो हे आपल्या हातात नाही, त्याचं रूप रंग उंची हे आपल्या हातात नाही. म्हणून मी म्हणतो, मी गगनाला विचारले माझी उंची किती, मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे खुजा, खुजा म्हणजे बुटका. मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे खुजा. मी पुन्हा गगनाला विचारले महेशच्या कवितेची उंची किती, मी पुन्हा गगनाला विचारले महेशच्या कवितेची उंची किती, तेव्हा गगन म्हणाले त्याच्या कवितेपुढे मी खुजा, त्याच्या कवितेमुळे खुजा. हे खुजपण सहजासहजी मित्रांनो लाभत नसतं. त्यासाठी झोकून द्यावं लागतं, आपलं अस्तित्व विसरावं लागतं, पर काय प्रवेश करावा लागतं आणि महेशनं तेच केलेलं आहे. जरी तो आज म्हणजे हिरव्या आणि पोपटंगी वेशभूषेत आला असेल, बाहेर माणसाला काय नसतं, बाहेर फसवा असतं हो मित्रांनो. बाहेर सगळ्याच गोष्टी चमकणाऱ्या सोने नसतं आहे, बाहेर रूप हे वेगळं असतं आहे. कारण हे रूप उंची बिंची काय अर्थ नाही त्याला. आपण आज महेश शिक्षक म्हणून परिचय आहे, आपणाला कवी म्हणून परिचय झालेला आहे. बाहेर रूप हे फसवा असतं आहे, कारण बाहेर रूप जे फसवं असतं ते हातात काहीच लागत नाही. जसं एक म्हणलेलं आहे की चिंध्या पांघरून मी सोनं विकायला बसलो, चिंध्या पांघरून मी सोनं विकायला बसलो, गिराईक येता येईना, आणि सोनं पांघरून मी चिंध्या विकायला बसलो तर गिराईक हाकता हटेना. शेवटी हाती काय लागणार नाही. ही आतून माणसाच्या तळकप्प्यातून आलेल्या कविता म्हणजेच बहर आहे. कारण महेशला सातत्याने त्यांच्या कवितामध्ये कसं आहे, आके सबके पास आहे नजर किसी किसी पास होते, ही नजर महेशला लाभली म्हणूनच तो संवेदनशील आणि प्रतिमान कवी झाला. कारण अंधार सगळ्याला दिसतो, पण तिथं पंथी पेटवण्याचं काम हा कवी करत असतो. महेश जवंजाळ यांचे मित्र गिरीश सोहने यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हणाले, जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून या पुस्तकाचं प्रकाशन आज करायचे उद्या करायचे कधी करायचे हा योग जुळून येत नव्हता. आणि आज योग जुळून आलाय तो फ्रेंडशिप डेच्या दिवशी. म्हणजे मित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन, कविता संग्रहाचं प्रकाशन आज या चांगल्या दिवशी होतं आहे. ही एक आठवणीत राहणारी गोष्ट आहे आणि याचा खरोखरच आम्हाला फार आनंद आहे. आत्ताच रामदासी सरांनी सांगितले की कवी संवेदनशील असतो, तो संवेदनशीलच असावा आणि तो नेहमी अस्वस्थ असावा. आमचा मित्र नेहमी तसाच आहे. म्हणजे जवळजवळ ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट, 20 साल बाद ज्याला आपण म्हणून एक पिक्चर होता मिथुन चक्रवर्तीचा, आणि पूर्ण DEDच्या वर्गामध्ये अगदी अबोल राहणारा एकही मित्र त्याला नव्हता. पण सगळ्यांना माहीत होतं की हा कवी आहे, लेखक आहे, कुणाशीही बोलायचं नाही. म्हणजे या कलाकार लोक जे असतात ही काहीशी अशीच असतात, ते त्यांच्या विश्वात रममान होणारी. परंतु ह्या अभेद्य कवच कुंडलाला भेदणारा मी होतो. मी मित्र म्हणून त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आणि मी जेव्हा त्याचा मित्र झालो त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद त्याच्या घरच्यांना झाला. माझं आडनाव सोहनी आहे, मला सगळे सोन्यात म्हणजे त्यांच्या घरचे सोन्यात म्हणायचे. ते म्हणाले बरं झालं तुझ्या निमित्ताने त्याला एक मित्र भेटला. म्हणजे आयुष्यात असा एखादा मित्र नक्की असावा सगळ्यांना. तर आठवड्यातून एकदा तरी DEDला म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये सकाळी यायचो हा वही काढायचा आणि एक कविता मला वाचून दाखवायचा. मला आजही त्यातलं काही कळत नाही हे मी सांगतो, परंतु कसं असतं एक सपोर्ट महत्त्वाचा असतो की खूप सुंदर मी म्हणायचो. आता हे आम्ही सरळ वाचणारे लेखक म्हणा वेगळं, कवी होण्यासाठी जी प्रगल्भता लागते ती खूप मोठी आहे. लेखक होणं सोपं हे मी समजू शकतो, पण कवी होणं फार अवघड. कारण एका कवितेचं भाषांतर 5-6 पानं, 1 धडा 2 धडा होऊ शकतं, परंतु कविता अगदी मोजक्या शब्दामध्ये समर्पक भावना जे कवी मांडू शकतो ते खरंच कुणी मांडू शकत नाही. आणि आमचा मित्र आज या ठिकाणी पोहोचला आहे. सोलापूरचं तो भविष्य आहे असं आता श्रेष्ठांकडून ऐकलं आहे, याचा आनंद निश्चितच आम्हाला जास्त आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गणेश देशपांडे म्हणाले, प्रकाशनासाठी जमलेलं होतं. म्हणजे खरं तर ह्या दोन्हीचा योगायोग आहे की अशा प्रकारची प्रतिभा असलेले कवी या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि ते मगाशी बोलता बोलता खूप छान असं त्यांनी शब्द वापरला की समस्या असल्याशिवाय काव्य निर्मिती होते. खरोखर ही गोष्ट खरीच आहे.
की एकदा भोजराजाच्या दरबारामध्ये भोजराजा आपल्या दरबारातून आपल्या राणीवशाकडे तो चाललेला होता. आणि राणीवशामध्ये गेल्यानंतर त्याची जी पत्नी आहे तर ती पत्नी तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारते. आणि भोजराजाला ही काही माहिती नव्हती. तो अचानक त्या महालामध्ये गेला आणि महालामध्ये गेल्यानंतर त्याच्या पत्नीला त्या मैत्रिणीशी गप्पा मारताना एकदम नवरा आलेला तिला आवडलं नाही, जरी राजा असला तरी काय. तर ती तिला आवडली नाही. ती रागारागाने फणकाने असं म्हणाली, नवऱ्याला असं म्हणाली, भोजराजाला असं म्हणाली, या मूर्खा ये या, असं ती म्हणाली. आणि भोजराजाला तो अपमान अतिशय झोपला आणि तो रागारागाने परत दरबारात येऊन बसला. सगळ्या पंडितांना वगैरे बोलवलं, मोठमोठ्या व्यक्तींना बोलवलं आणि जो कोणी दरबारात येईल त्याला तो राजा पटकन असं म्हणायचा, या मूर्खो. म्हणजे कुणी आला तरी, पंडित आला, कुणी अधिकारी आला, काही आला तरी त्याला, प्रधान आला तरी सगळ्यांना या मूर्खो असं या शब्दाने तो समजून आला. आणि तेवढ्यामध्ये कालिदास आला आणि कालिदासाला पण तो असं म्हणाला, या मूर्खो. असं म्हणल्यानंतर कालिदासाने जे शब्द काव्य निर्मिती केली, म्हणजे किती शुभ्रकवी होता बघा कालिदास. तर तो असं पटकन भोजराजाला असं म्हणाला की हे राजा, किम कारण राजन भवामी मूर्ख. ते राजा, मला कुठल्या कारणाने तू मूर्ख संबोधतोस. खादान्य गच्छामी हसन्न जल्पे गतन्न शोचामी द्वाभ्या तृतीयो न भवामी राजन किम कारण राजन भवामी मूर्ख. ते राजा, मूर्खाची काही लक्षणं आहेत की जो खात खात बोलतो तो मूर्ख असतो, हसत हसत बोलतो तो मूर्ख आहे. गतन्न शोचामी, केलेल्या गोष्टींचा जो शोक करतो तो मूर्ख आहे. द्वाभ्या तृतीयो न भवामी राजा, दोन जर बोलत असताना मध्येच मी कुठलाही मध्ये बोलणं केलेलं नाही आहे आणि हे अपराध न घडलेले असताना सुद्धा राजा तुम्हाला मूर्ख म्हणाला, तर राजा कुठल्या कारणाने तुम्हाला मूर्ख संबोधलं. आणि मग राजाला आपली चूक आहे की आपण मैत्रिणी बोलत असताना आपण मध्येच गेलो आणि मध्येच संवाद साधण्याचा प्रयत्न केला, की खूप मोठी चूक झाली आणि राजावर उपरत केली. म्हणजे समस्या असल्याशिवाय काव्य निर्मिती होत नाही. हे मगाशी रामदास सरांनी सांगितलं तर ते अत्यंत म्हणजे यथार्थ जरी सांगितलेलं होतं. याची प्रचिती आपल्याला या कवितेतून ठरवलेलं होतं की ही आमच्या शाळामध्ये एक मोठ्या अशा प्रकारचं एक सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि लोकांचं सतत येणं जाणं या शाळेमध्ये राहावं असा एक माझा हेतू होता. आणि या दृष्टिकोनातनं आम्ही मराठी जी शिक्षक संघटना बांधली, जिल्ह्याची संघटना आहे आमची, तर त्या शिक्षक संघटनेच्या मार्फत सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक शिक्षकांना मराठीच्या अभ्यासक्रमावर मार्गदर्शन करण्याचं सातत्याने कार्य या शाळेमध्ये, या पलीकडे मोठा हॉल आहे, तिथे 400-500 लोक बसू शकतील, मोठं डायस आहे आणि व्यासपीठ आहे मोठं. तर तिथं आम्ही सातत्याने करत आलो. खूप मोठे असे अनेक वेळेला घेतलं की एवढंच नाही सर, की राज्यातील मराठी शिक्षकांचं जे संमेलन होतं तर ते सुद्धा आम्ही इथे घेतलं. म्हणजे बाकीचे तर कार्यक्रम घेतले. आभाराने या कार्यक्रमाची सांगता झाली.